नमस्कार, मी काजल. बाईंकी रियालिटीच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आता आपण आलेलो आहोत पुणे सेंट्रल मधील एका प्रीमियम, लक्झुरियस आणि फास्ट सेलिंग प्रोजेक्टवरती. पण या प्रोजेक्टची आज मी तुम्हाला माहिती देणार नाहीये. या प्रोजेक्टची आपण माहिती घेणार आहोत थेट या प्रोजेक्टच्या सेल्स मॅनेजर कडून. तर चला सुरुवात करूयात. आपल्या सोबत आहेत अशोक पाटील सर. सर नमस्कार. नमस्कार. सरांना आम्ही खूप वर्षापासून ओळखतोय, कारण सरांसोबत आम्ही आधीही खूप काम केलेलं आहे. बट सर, आपल्या व्ह्युअर्स साठी तुमचं प्लीज थोडं इंट्रोडक्शन करून द्या. नमस्कार, मी अशोक पाटील, इकडे सेल्स डिपार्टमेंटमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम पाहतो. आणि मला सांगायला अतिशय आवडेल की कोहिनूर डेव्हलपर्ससारख्या रिनाऊंड ब्रँडसोबत मी आता सारस रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आता लीड करतोय. पर्टिक्युलरली ही जी सोसायटी बनती आहे तर ती रिडेव्हलपमेंट सोसायटी असल्यामुळे इथे काही गोष्टीची आपण प्रकर्षानं काळजी घेतोय की टाईम बाउंड पोझिशनचा आपण प्रयत्न इथं करतोय. साधारणपणे दिवाळी 2028 पर्यंत आपण याचं पोझिशन प्लॅन करतोय. इरिस्पेक्टिव्ह ऑफ इथे रेरा पोझिशन डेट वगैरे जी आहे ती थोडी पुढची असेल, नो डाऊट. परंतु इथे आपण ताबा लवकर देण्याच्या उद्देशानं बिल्डिंगचं स्ट्रक्चर जे असेल तर ते मायवन आणि आतमध्ये AC ब्लॉक्स म्हणजे हायब्रिड पद्धतीचं बांधकाम करतोय. बियॉन्ड दॅट इथे आपण जे बांधकाम करतोय त्या प्रकर्षानं बिल्डिंगच्या एलिव्हेशनवर स्पेशल आपण तिथं काही विशेष लक्ष दिलं आहे. दुसरी गोष्ट की आपल्या बिल्डिंगमध्ये 4 पार्किंगचे स्लॅब्स आहेत ग्राउंड फ्लोअरच्या व्यतिरिक्त. त्यानंतर येतो तो पोडियमचा मजला आणि त्यानंतर पहिला मजला स्टार्ट होतो. पहिला मजला पर्टिक्युलरली 70 फुटाच्या वर पहिला मजला येतो. सांगण्यासाठी अजून एक असं म्हणता येईल की आपल्याला इमिजिएट कुठली जी बाजूची बिल्डिंग असते एखादी, त्या बिल्डिंगचा 7वा मजला आणि आपला पहिला मजला एका अंतरावर आहे असं आपल्याला इमॅजिन करता येईल. त्यामुळे इथल्या फ्लोअरच्या वरती आपला व्ह्यू अजिबातच ब्लॉक नसेल. त्यामुळे त्या मजल्यापासून ऑलमोस्ट सगळ्या अपार्टमेंट्सना व्ह्यू चांगला मिळू शकतो. हा एक प्रकर्षानं ती काळजी घेतलेली असं आपल्याला म्हणता येईल. बियॉन्ड दॅट इथे लोकेशनचा ॲडव्हान्टेज सगळ्यात चांगला म्हणता येईल. कुठलीही सदाशिव पेठ असेल, टिळक रोड असेल, स्वारगेट असेल, सारसबाग असेल किंवा रादर पाठचा सॅलिसबरी पार्क, मुकुंदनगर किंवा सहकारनगर, या सगळ्या आजूबाजूच्या एरियामधनं इथे येणं आणि जाणं ते तेवढंच कन्व्हिनियंट आहे. ते अशा कारणानं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे जे लोकेशन आहे ते थोडंसं स्पिरिच्युअल वाईब्स आपल्याला ऑफर करणारं असं म्हणता येईल. कारण आपण नेहरू स्टेडियमपासून त्याच्या अपोजिट जिकडनं आत येतो, आत येताना डेड एंडला डाव्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे. जिकडनं आपण आत येतो तिथेच राईट हँड साईडला दादावाडी जैन मंदिर आहे. बियॉन्ड दॅट आपल्या प्रोजेक्टच्या अपोजिट साईड विपश्यना केंद्र आहे. त्यानंतर बाजूला महालक्ष्मी मंदिर येतं पाठच्या बाजूला. आणि बट ऑब्व्हियसली आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे सारस आणि सारस बागेचा शेजार, त्यामुळं गणपतीचा आशीर्वाद, ह्या काही गोष्टी आपल्या दृष्टीनं जमेच्या असं आपल्याला नक्कीच म्हणता येतील. नाही, आणि आता आम्ही आलो तर त्या रस्त्यावरती ते जाणवतं. बिलकुल, या इथल्या पॉझिटिव्ह वाइब्स आपल्याला गुजबम्प बरोबर येतं, जाणवतं ते थोडंसं पुढे गेल्यानंतर. ओके, माझे 2 क्वेश्चन तर याच्यामध्ये कव्हर झाले. एक तर लोकेशनचं आणि ह्याचं. आपलं डेक्कन वगैरे आणि तिकडचा जो पट्टा आहे तिकडनं कशी कनेक्टिव्हिटी, म्हणजे ते किती अंतरावरती आपण मॅक्सिमम? डेक्कन वरून म्हणाल तर साधारणपणे एक 2-2.5 किलोमीटर समथिंग असं म्हणू शकतो. जास्त अंतर आहे असं आय डोंट फील सो. तर या जागेला जे लोक इथे पर्टिक्युलरली इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा स्वतःच्या एंड यूजच्या दृष्टीनं विचार करत असतील तर इथं पोटेन्शियल खूप चांगलं आहे. आपण या लोकेशनवरून बाहेर पडलो की उजव्या बाजूला हार्डली 200 मीटर अंतरावर आपल्याला मेट्रो स्टेशन येतं. डाव्या बाजूला हार्डली अगेन 150-200 मीटर अंतरावर सारसबाग वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. तर म्हणावं तसं हे लोकेशन प्राईम किंवा ओव्हर द पिरियड पोटेन्शियल असणारं असं बिलकुल म्हणता येईल. मी तो पुढे माझा क्वेश्चन असणारच होता की आपलं ऍप्रिशिएशन वगैरे साधारण कितीपर्यंत आपल्याला ग्राहकांसाठी आज घडीला आपण भारतभरामध्ये किंवा रादर जगभरामध्ये जिथं पण कुठे पाहतो तर मेट्रो स्टेशन पासून अमुक एवढ्या अंतरावर आपलं घर आहे असं युजली सगळीकडे सांगितलं जातं. तर इथे तुम्हाला कुठलीही व्हेकल कॅरी करायची गरज पडणार नाही असं मेट्रो स्टेशन पासूनचं अंतर आहे. मेट्रो स्टेशन अवघ्या 200 मीटर अंतरावर. याच्यापेक्षा अजून लक्झरी काय म्हणू आपण. बियॉन्ड दॅट अम्युनिटीजच्या बाबतीत जर पर्टिक्युलरली म्हणायचं तर अम्युनिटीज आपल्या इकडे ऑलमोस्ट 30+ अम्युनिटीज आहेत. ग्राउंड फ्लोअरला पण अम्युनिटीज ठेवलेले आहेत. त्यानंतर पोडियम फ्लोअरला अम्युनिटीज आहेत. रूफटॉपला अम्युनिटीज आहेत.
त्या बरोबर. 3 ठिकाणी. बियॉन्ड दॅट तिथे अजून प्रकर्षाने खूप छोट्यात छोटी गोष्ट ती पण आपण काळजी घेतली आहे. जसं की ओव्हर द पिरियड तुमच्या घरामध्ये काही फंक्शन्स असतील, बाहेर गावून तुमच्याकडे काही गेस्ट येणार असतील, त्यांचे ड्रायव्हर्स असतील, त्यांची सुद्धा राहण्याची व्यवस्था आपण इकडे केलेली आहे. नंबर 1. नंबर 2, घराची मुख्य प्रवेशद्वाराची दिशा ती आपण जनरली वास्तूच्या हिशोबाने बघतो. त्याच्या बरोबरीनं बिल्डिंगची सुद्धा मुख्य जे एंट्री आणि एक्झिट गेट आहेत, तर त्या गोष्टीची आणि बिल्डिंगमध्ये आपण जिथनं एंट्री करतो पॅसेजमध्ये किंवा लॉबीमध्ये, तर तिथे पण आपण वास्तू कंप्लायंट ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्याच्या बरोबरीने ग्राउंड फ्लोअरला एंट्री आपण करतो तिकडे रिफ्लेक्सॉलॉजी पार्ट आहे. त्यानंतर जसं की आपण बिल्डिंगच्या एलिव्हेशनमध्ये वेगळा आणि विशेष प्रयत्न केला आहे, बिल्डिंगचं आपलं वेगळेपण आवर्जून दिसून यावं, कारण हे हायब्रिड पद्धतीचं बांधकाम असणार आहे. आपल्या बिल्डिंगचा अपार्टमेंटचा बाल्कनीचा भाग असेल त्याच्या बाहेर पण एक सर्टन एरियापर्यंत आपण स्लॅब एक्सटेंड केलेले आहेत आणि बाहेरून त्या बिल्डिंगला एक वेगळेपण त्या वेव्हजमुळे दिसणार आहे. हे वेगळेपण ओव्हर द पिरियड म्हणजे बऱ्याच वर्षांपर्यंत आपल्या बिल्डिंगचं वेगळेपण प्रकर्षानं दाखवून देणार आहे आणि ती बिल्डिंग फ्रेश दिसेल. बियॉन्ड दॅट त्याला बाहेरच्या बाजूला डस्ट कमीत कमी राहू शकेल, जेणेकरून त्या बिल्डिंग नवी दिसेल बरेच वर्ष. असं एकंदर त्याचं प्रयोजन आमचं झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण म्हणता येईल की या पूर्ण बिल्डिंगसाठी NGBC स्पेसिफिकेशन्स, म्हणजे आपण पर्टिक्युलरली ज्यावेळेला राहायला आल्यानंतर महत्त्वाच्या काही गोष्टी असतात मेंटेनन्स कमी करण्यासाठी, ज्याच्यामध्ये मेजर गोष्टी असतात. आपला सिक्युरिटीचा खर्च असतो, हाऊसकीपिंगचा खर्च असतो आणि इलेक्ट्रिसिटी बिल. हाऊसकीपिंग आणि सिक्युरिटीवर आपण विशेष काही करू नाही शकत, परंतु इलेक्ट्रिसिटी बिल कमी करण्यासाठी काय करू शकतो का? येस, आपण त्यासाठी रूफटॉपला सोलर पॅनल्स बसवतोय. कॉमन इलेक्ट्रिसिटी बिल जे आपलं येणार आहे ते कमी त्यामुळे येऊ शकेल. नेट मीटरिंगची व्यवस्था आपण तिकडे करणार आहोत. नेट मीटरिंगमुळे आपल्याला कॉमन जे काही इलेक्ट्रिसिटी बिल आणणाऱ्या गोष्टी आहेत, जसे की वॉटर पंप्स असतील, लिफ्ट लॉबीज असतील आणि लिफ्टसाठीचं काही इलेक्ट्रिसिटी बिल असणार आहे, तर ते कमी यायला मदत होणार आहे. नंबर 1. नंबर 2, याच्यामध्ये बाकी अजून बऱ्याचशा गोष्टी असतील, जसे की 3 हायस्पीड ॲटोमॅटिक आणि प्रीमियम कंपनीच्या, जसं की मित्सुबिशी किंवा कोने अशासारख्या कंपन्या असतील, ज्यांच्या लिफ्ट्स आपण इकडे ठेवणार आहोत. प्रत्येक लिफ्टची साधारणपणे 15 लोकांची कपॅसिटी इकडे असणार आहे. ते एकंदर म्हणता येईल आपल्याला. 2 स्टेअरकेस असतील या बिल्डिंगसाठी आणि रेफ्यूज एरिया जे आहेत पर्टिक्युलरली जे बनवलेले आहेत, तर ते लिफ्ट आणि स्टेअरकेस त्याच्या पाठच्या बाजूला बनवलेले आहेत. ते पाठच्या बाजूला बनवल्यामुळे तुमचं कुठलंही फ्लॅट ॲज सच त्याच्यामुळे डिस्टर्ब होत नाहीये, ते म्हणता येणार आहे. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या बिल्डिंगचं ओरिएंटेशन आहे ते पूर्व पश्चिम आहे. पूर्व पश्चिम असल्यामुळे बहुतेक सगळ्या फ्लॅट्सला आपल्याला पूर्वेला असेल, दक्षिणेला असेल, पश्चिमेला असेल किंवा नॉर्थ साईडला म्हणजे नेहरू स्टेडियमच्या बाजूला पण तिकडे व्ह्यू आपल्याला मिळू शकणार आहे. ओके. याच्यामध्ये माझा मगाशी मुद्दा तोच असणार होता की माणूस जेव्हा घर घेतो तर तो त्याची लाईफस्टाईल अपग्रेड करण्याच्या हिशोबानेच घर बघतो. बिलकुल. तर इथे ज्या तुम्ही अम्युनिटीज आणि जे काही स्पेसिफिकेशन्स बाहेरचे किंवा हे सांगितले, तर ते डेफिनेटली आपल्या बायर्सना सुद्धा कळालंच असेल की त्यांची काय लेवलनं लाईफ अपग्रेड होणार आहे. याच्यामध्ये मला तुम्ही बाहेरचे स्पेसिफिकेशन सांगितले, बट त्याच्यामध्ये मला कनेक्ट करून अजून एक प्रश्न हे करायचा होता की आपण इंटरनल स्पेसिफिकेशन काय देतो, की फ्लॅटच्या आतमध्ये आपण कसं काय फिटिंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ते आपण थोडं सांगा. आपण आपल्या फ्लॅटमध्ये लिव्हिंग, डायनिंग, किचन वगैरे जो काही एरिया आहे, तर तिथे लुक अँड फील जो इटालियन मार्बलचा असतो तशा साईजच्या 4 फूट बाय 6 फूट अशा साईजच्या मोठ्या टाईल्स आपण देतोय, ज्याच्यामध्ये जोड त्या टाईल्समधले हे कमीत कमी दिसतील. आणि इटालियन मार्बलच्या तुलनेत विट्रिफाईड टाईल्स ज्या असतात तर त्या लोड कॅरिंग कॅपॅसिटी तुलनेनं थोडीशी जास्त आपण त्याला म्हणू शकतो आणि लुक अँड फील पण छान त्याचा राहतो. नंबर 1. नंबर 2, याच्यामध्ये आपण सिस्टम विंडोज देतोय. सिस्टम विंडोज या पर्टिक्युलरली हेवी असतात किंवा ऑपरेट करायला खूप त्या सोप्या म्हणू आपण. जस्ट आपण एका थोडंसं सिंगल पुशनी आपण ते रोल करू शकू, इतपत त्या स्मूथ असतात असं म्हणता येईल. बियॉन्ड दॅट इकडे थोडंसं साऊंड इफेक्ट त्याचा कमी होऊ शकतो, म्हणजे विंडोजमधनं आपल्याला साऊंड प्रूफ ॲब्सोल्युटली नाही म्हणता येणार, पण मोर दॅन 90%चा बाहेरचा आवाज कमी होऊन जातो असं आपल्याला एकंदर म्हणता येतं त्या बाबतीत. त्यानंतर आपल्याला प्रत्येक फ्लॅटचा मुख्य दरवाजा हा आयदर पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेलाच आपण प्लॅन केलेला आहे. त्यामुळे वास्तू कंप्लायंट ज्या अपार्टमेंटची रचना करणं आवश्यक असतं
त्या गोष्टीची काळजी घ्यायचा आपण पुरेपूर प्रयत्न केला आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं छोटं मोठं जर कस्टमायझेशन असेल ओव्हर द पिरियड तुम्हाला ते करता येणार आहे का? येस, डेफिनेटली करता येईल. आणि याच्यामध्ये कॉर्पस फंडसाठी जी व्यवस्था केलेली आहे जे तुम्ही सोसायटीच्या नावानं तुम्हाला पोझिशन ज्या वेळेला द्यायचा असतो असं एकंदर म्हणता येईल. ओके ओके. जसा मेन कन्सर्न असतो लोकांचा की त्यांना कमर्शियल आणि रेसिडेन्शियल मिक्स काहींना बिल्डिंग नको असतात कारण ती जी वर्दळ असते कमर्शियलची ते, तर आपली पूर्ण रेसिडेन्शियल आहे की कमर्शियल? प्युअरली आपली बिल्डिंग आहे ती रेसिडेन्शियल आहे. जर आपण आपल्या बिल्डिंगचं एलिव्हेशन बघू तर ग्राउंड फ्लोअर जिथे आपला एंट्रन्स लॉबी वगैरे तो भाग आहे, त्याच्यानंतर पार्किंगचे 4 मजले आहेत आणि त्याच्यानंतर पोडियमचा मजला येतो. त्यामुळे पार्किंगच्या ठिकाणी डबल हाईट ग्राउंड फ्लोअरला, त्यानंतर 4था मजला पार्किंगचा डबल हाईट, पोडियमचा मजला परत डबल हाईट आणि त्याच्यानंतर पहिला, दुसरा, तिसरा अशी 15 मजल्यांची आपली बिल्डिंग आहे. एकंदर 20 मजल्यांची बिल्डिंग, 70 मीटर आपल्या बिल्डिंगची हाईट असणार आहे आणि 30+ अम्युनिटीज. आणि त्यामुळं मी कुठल्याही पुण्यातल्या चोखंदळ ग्राहकाला जो घराच्या शोधामध्ये बाहेर पडलाय त्यांना आवर्जून आणि मनापासून सांगेन की तुम्ही अशी संधी परत परत येत नाही की बिलकुल तुम्ही दौडू नका. कारण हे माझं मी पुढे तेच विचारणार होते की सेंट्रल पुणे जे आहे ते लोकांचं विशेष आकर्षणाचं ठिकाण आहे, पण सेंट्रल पुणेमध्ये बघितलं तर बरेच प्रोजेक्ट चालू आहेत. आपण कम्पॅरिझन वाईज तर ते बायर करतातच डेफिनेटली, पण आपल्या प्रोजेक्टमध्ये का घ्यायला पाहिजे? अजून 1-2 मुद्दे जर सांगितलेत तर. येस, डेफिनेटली. आपल्या प्रोजेक्टच्या चारी बाजूला कुठल्याही ठिकाणी जर बघितलं तर कुठे तुम्हाला डिस्टर्ब करणारा ॲसच काही मेकॅनिझम दिसत नाही. जनरली कसं असतं की एखाद्या ठिकाणी आजूबाजूला पटकन तुम्हाला डिस्टर्ब करू शकेल असं मेकॅनिझम असतं. बरीचशी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये डिस्टर्ब करणाऱ्या मेकॅनिझममध्ये, ते मी आवर्जून तुम्हाला सांगणं उचित ठरणार नाही. परंतु इथे आजूबाजूचा आपला जो शेजार आहे, आपण ज्या ठिकाणी राहणार आहोत तिथं आपण राहतोच, आपल्याबरोबर आपली फॅमिली असते, आपल्या फॅमिलीमध्ये आपले आईवडील असतील, त्यानंतर आपले मिसेस बायको लेडीज असतील, मुलं असतील, त्या मुलांवर होणारे संस्कार असतील आणि आपण ज्या ठिकाणी जसे घडलो आणि याच्या पुढे आपली पुढची पिढी घडण्यासाठी आपल्याला शेजार कसा असायला पाहिजे ही गोष्ट नक्कीच माझ्या मते आपल्या हातामध्ये आहे. ती गोष्ट आपण नक्कीच काळजी घेण्यासारखी आहे. बरोबर. अजून एक मला काय म्हणायचं होतं की जितका माझा एक्सपिरियन्स म्हणजे तुमचा तर डेफिनेटली जास्तच आहे, बट मला म्हणायचं होतं की सेंट्रल पुणे हे जे लोकेशन आहे ना, हे इथले लोक मॅक्सिमम परचेस करतात, पण जे बाहेरचे लोक आहेत म्हणजे थोडंसं बाहेरच्या साईडला राहणारे, तर त्यांनी सेंट्रल पुणेमध्ये का घर घ्यायला पाहिजे किंवा इकडच्या बद्दल या लोकेशन बद्दल काय सांगाल तुम्ही? बाकी जर आलात तर इथनं तुम्हाला सगळ्या गोष्टी जवळ म्हणता येतील. जसे की तुम्हाला कुठल्याही ठिकाणी पुण्यातल्या कुठल्याही ठिकाणी जर जायचं असेल तर मेट्रो आणि बस या दोन्ही गोष्टी इथे तुम्हाला हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावर अवेलेबल आहेत. दुसरी गोष्ट, मुलांच्या शाळा असतील, कॉलेज असतील तर ते खूप जवळ आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर काही शॉपिंग असेल किंवा तुम्हाला बाकी नेसेसरी सर्व्हिसेस तुमच्या ज्या हव्या असतात तर त्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत. आपण आउटस्कर्टला ज्या वेळेला असतो तर त्यावेळेला आमच्या इकडून मॉल एवढ्या अंतरावर आहे, आमच्या इकडनं हॉस्पिटल एवढ्या अंतरावर आहे, असं आपण आवरून सांगतो. तर इथे सेंट्रल लोकेशनला ह्या गोष्टीचा प्रश्न पडतच नाही आपल्याला, कारण या गोष्टी तिथेच आपल्याला काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. तेवढंच आपल्याला म्हणता येईल. ओके ओके. मग अशी आपण रेसिडेन्सचा मुद्दा मांडला की रेसिडेन्शियलसाठी का हा प्रोजेक्ट उत्तम आहे, पण इथे इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने पण विचार केला जाऊ शकतो. कारण आज घडीला शहरामध्ये असं म्हणाल तर इथे जागेची स्केअरसिटी आहे. स्केअरसिटी असल्यामुळं ज्या पण जुन्या बिल्डिंग रिडेव्हलप करायला येतील तर त्या रिडेव्हलप करताना मोस्टली सिंगल बिल्डिंग येतात. तिथे तुम्हाला फ्लॅटचा एरिया बऱ्यापैकी मोठा मिळू शकेल, परंतु तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी एकत्र नाही भेटत. एकतर तो ॲज अ डेव्हलपर तो ब्रँड असण्याची शक्यता असेल नसेल डिपेंड करतं. दुसरी गोष्ट, तुम्हाला मिळणाऱ्या अम्युनिटीज, त्या मिळणाऱ्या बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन क्वालिटी असेल आणि एक कॉम्बो पॅकेज याला आपण खरं तर म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला सारसमध्ये एकत्र मिळतात. बरोबर. सरांनी सगळी प्रोजेक्टची पूर्ण इन्फॉर्मेशन तर आपल्याला दिलेलीच आहे, बट मला आता जाता शेवटचा एक प्रश्न विचारायला आवडेल की आम्ही आतापर्यंत कोहिनूर सोबत काम केलंय, म्हणजे ईस्ट आणि किंवा तुमचं वेस्ट लोकेशनला आम्ही काम केलंय, बट कोहिनूर रिडेव्हलपमेंट
सेक्टरमध्ये कधी दिसले नाहीत. मला वाटतं हा त्यांचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. तर काय व्हिजनने हे स्टार्ट केलंय आणि रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या बाबतीत याला जोडून अजून एक की रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जे असतात त्याच्यामध्ये कार्पेटमध्ये बरीच तफावत असते किंवा जे नवीन बायर घेणारे असतात त्यांना वेगळे कार्पेट किंवा हे बरेच असतं. याच्यामध्ये पण एक प्लस पॉइंट आहे या प्रोजेक्टचा रिडेव्हलपमेंटच्या हिशोबाने, तो पण एक सांगा ग्राहकांना. एक तर रिडेव्हलपमेंट सेक्टर हा प्रकर्षानं वाढतोय, त्याच्यामध्ये पोटेन्शियल भरपूर प्रमाणात आहे. परंतु या क्षेत्रामध्ये रिनाऊंड डेव्हलपर्स किंवा असं एस्टॅब्लिश ब्रँड ॲज सच नाहीये. जो कोहिनूरला एस्टॅब्लिश करायच्या ते आता आमच्या हातात ती संधी आहे. तो आम्ही संधी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतोय आणि हा आमचा पहिला प्रोजेक्ट नाहीये. पहिला प्रोजेक्ट आमचा ऑलरेडी आम्ही सॅलिसबरी पार्कमध्ये ऑलरेडी कंप्लीट केली. तिथं सेल कंप्लीट झालेलं आहे. काम माझं तिकडे चालू आहे. तर साधारणपणे 5 किंवा 6 मजल्यापर्यंत त्याचं काम आलेलं आहे आणि होपफुली पुढल्या कपल ऑफ मंथ्समध्ये इथलं पण बऱ्यापैकी माझं काम क्लिनचं कंप्लीट झालेलं असेल. रिडेव्हलपमेंट मध्ये यायला लोक रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये थोडं जरा त्यांचा कल नसतो, पण इथे मला वाटतं आपण कार्पेटही सगळे सेमच दिलेले आहेत. आधीच्या लोकांसाठी आम्ही डिस्क्रिमिनेशन असं ॲज सच ठेवलेलं नाहीये. आमचे जुने फ्लॅट ओनर आणि नवीन फ्लॅट ओनर यांच्यामध्ये असं डिस्क्रिमिनेशन नसणार आहे ओव्हर द पिरियड. पण तर ती जमेची बाजू आहे आणि त्यामुळे नव्या आणि जुन्या लोकांचा सुरेख संगम तुम्हाला इथे बघायला मिळेल असं मला सांगता येईल. ओके, थँक्यू सो मच सर. खूप जास्त डीप मला वाटते माहिती आपण या इंटरव्ह्यूमध्ये कव्हर केलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा या प्रोजेक्टमध्ये काही बुकिंग करायची असेल किंवा हे करायचं असेल तर सर इथे अवेलेबल आहेतच. तुम्हाला या व्यतिरिक्तही अजून काही क्वेरीज असतील तर तुम्ही साईटवरती येऊन सरांना विचारून हे करू शकता. गुढीपाडव्याच्या निमित्तानं चांगले ऑफर डेफिनेटली मिळतीलच या पिरियडमध्ये, कारण हा मराठी नववर्षाचा दिवस आहे. त्यामुळे नववर्षामध्ये तुमचंही जर घर घेण्याचा विचार असेल पुणे सेंट्रल पुण्यामध्ये तर हा प्रोजेक्ट तुम्ही 100% कन्सिडर करायला पाहिजे. बाकीची इन्फो तर आपण सरांकडनं घेतलेलीच आहे. थँक्यू सो मच सर तुमचा वेळ दिल्याबद्दल. मित्रांनो, जर तुम्ही या प्रीमियम प्रोजेक्टमध्ये फ्लॅट परचेस करण्याचा विचार करत असाल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा, व्हॉट्सअप मेसेज करा किंवा या व्हिडिओ खाली कमेंट करा. आमच्या टीमकडून तुम्हाला मिळेल एक स्पेशल कोड. जेव्हा तुम्ही व्हिजिटला जाल तेव्हा हा कोड शो कराल. आणि ही ऑफर इथेच संपत नाहीये. बाईंग की रियालिटी कडून मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गुढीपाडव्यानिमित्त खास गुढीपाडवा शुभारंभ ऑफर. या ऑफरमध्ये बाईंग की रियालिटी कडून तुम्हाला मिळणार आहे काही खास गिफ्ट वाउचर. ही ऑफर 31 मार्च पर्यंत मर्यादित असेल. लवकरच भेटू काही नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत